नमस्कार. मराठी गोडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. बाजारात कोथिंबीर भरपूर प्रमाणात येत आहे, तर आज आपण कोथिंबीरचे मस्त खमंग थालीपीठ बघणार आहोत, जे बनवायला सोपे आहे व घरातील प्रत्येकाला आवडेल. चला तर बघूया कोथिंबीरचे थालीपीठ. कोथिंबीरचे थालीपीठ बनवण्यासाठी एक मोठी जोडी कोथिंबीर घेतली आहे. कोथिंबीरला निवडून घेतला आहे व त्यानंतर स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतला आहे. त्यानंतर एका कापडावर याला निथळण्यासाठी ठेवलं होतं. आता कोथिंबीर इथे कोरडी झाली आहे. कोथिंबीरला बारीक चिरून घेऊया अशा प्रकारे. हे कोथिंबीरचे थालीपीठ बनवायला खूप सोपे आहे. तुम्ही याला सकाळी सकाळी नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा डब्यात देऊ शकता किंवा रात्रीच्या जेवणातही तुम्ही बनवू शकता, पण मोस्ट ऑफ टाईम मी याला सकाळीच नाश्त्यामध्ये बनवते, जे खूप मस्त लागतात. कोथिंबीरला बारीक चिरून घेतला आहे. आता इथे ह्या वाटीने 2 वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे, 1 वाटी बेसन पीठ घेतलं आहे. आपल्याला जितकं पीठ लागणार आहे तेवढंच आपण यूज करणार आहोत. 4 हिरव्या मिरच्यांना बारीक चिरून घेतलं आहे. थोडंसं लसूण ठेचून घेतलं आहे. लाल मिरची पावडर, हळद पावडर, मीठ, जिरा पावडर, तेल. बारीक चिरलेल्या कोथिंबीरमध्ये टाकूया पाव वाटी बेसन पीठ. यामध्ये टाकूया ज्वारीचं पीठ. तर इथे अंदाजे 1.5 वाटी ज्वारीचं पीठ टाकलं आहे. उरलेल्या साईडला ठेवलं आहे. लागलं तर आपण तेही टाकणार आहोत. बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकली आहे. ठेचलेला लसूण टाकूया. यामध्ये टाकूया अर्धा चमचा जिरा पावडर. मीठ टाकूया 1.25 चमचा, तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका. लाल मिरची पावडर टाकूया 1 चमचा. हळद पावडर टाकूया पाव चमचा. आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. कोथिंबीरमध्ये भरपूर पाणी असतं, तर याला असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे पीठ मळताना आपल्याला पाणी कमी लागेल. तर आता थोडं थोडं करून पाणी टाकणार आहोत व याचं पीठ मळून घेणार आहोत. याचं नरम पीठ मळून घ्यायचं आहे, जास्त घट्ट नाही मळायचं. आता इथे पीठ मळून झालं आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. यावर थोडंसं तेल टाकूया. पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. पीठ मळून झालं आहे. लगेच थालीपीठ बनवायचे आहे. आता जास्त वेळ पीठ असंच नाही राहू द्यायचं, नाहीतर ते नंतर पातळ होतं. आता इथे कॉटनचा एक रुमाल घेतला आहे, त्याला ओलं करून घेतलं आहे. आता पिठाचा एक गोळा बनवून घेऊया. तर जितकं मोठं थालीपीठ बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही गोळा बनवून घ्या. आता सुती कापडावर थोडंसं पाणी टाकायचं आहे. यावर गोळा ठेवून याला दाबून दाबून याचा थालीपीठ बनवायचं आहे. कॉटनचा रुमाल ओला करून घेतल्यामुळे थालीपीठ खूप इझिली असा थापला जातो. जर हाताला पीठ लागत असेल मधून तर हात असा ओला करून घ्यायचा आहे व पुन्हा याला थापायचं आहे. तर अशा प्रकारे याला मीडियम साईजमध्ये मी थापून घेत आहे. जास्त जाडही नाही किंवा जास्त पातळही नाही. याला थापून घेतलं आहे. आता मध्ये असे 5 होल करून घेत आहे, ज्यामुळे थालीपीठ खूप चांगला भाजला जातो. तव्याला गरम होण्यासाठी ठेवलं आहे. तवा गरम झाला आहे. यावर तेल टाकूया. थालीपीठ तव्यावर टाकूया. रुमालाला असं उचलायचं आहे. त्यानंतर त्याला पलटायचं आहे. वरून थोडंसं पाण्याचा हात लावायचा आहे, म्हणजे रुमाल खूप इझिली निघतो असा. त्यानंतर तेल सोडायचं आहे सर्व बाजूने, म्हणजे थालीपीठ चांगला भाजला जातो. थालीपीठला दोन्ही साईडने चांगलं खमंग भाजून घ्यायचं आहे. एक साईड भाजली जात आहे तोपर्यंत दुसरा थालीपीठ थापून घेऊया. तर गोळा बनवून घ्यायचा आहे. सुती कापडाला पुन्हा ओलं करून घेतलं आहे. त्यावर थोडंसं पाणी टाकत आहे. हा गोळा ठेवून याला चांगलं थापून घ्यायचं आहे. तव्यावरील थालीपीठची एक साईड चांगली भाजली गेली आहे. पलटून घेऊया. पलटल्यानंतर थोडंसं तेल सोडायचं आहे व दुसरी साईड ही चांगली भाजून घ्यायची आहे. थालीपीठ थापताना याला एकदम हलक्या हाताने थापून घ्यायचं आहे. सर्व बाजूने असं हात फिरवायचा आहे, म्हणजे सर्व साईडने एकदम व्यवस्थित हा थापला जाईल. तर अशा प्रकारे दुसऱ्या थालीपीठलाही मी थापून घेतलं आहे. इथे मध्यम जाडीचे थालीपीठ मी थापले आहे. तुम्हाला जर जाड आवडत असल्यास तुम्ही जाड थापून घेऊ शकता. आता याला होल पाडून घेऊया. तव्यावरील थालीपीठ पलटून घेऊया. तर इथे थालीपीठ दोन्ही साईडने चांगलं भाजलं गेलं आहे. तव्यावरून ह्या थालीपीठला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. खूप मस्त दिसत आहे, तुम्ही बघू शकता कोथिंबीर.
आता तव्यावर पुन्हा तेल टाकूया। रुमालाला एकदम दोन्ही हाताने असं पकडायचं आहे। त्यानंतर रुमालाला तव्यावर टाकला आहे। वरून थोडंसं पाण्याचा हात लावायचा आहे व रुमाल काढून घ्यायचा आहे। थालीपीठवर आता थोडंसं तेल सोडूया। आता थालीपीठला दोन्ही साईडने चांगलं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। थालीपीठचा खालच्या साईडने कलर चेंज झाला की लगेच पलटून याला दुसऱ्या साईडने चांगलं खमंग भाजून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे एकदम व्यवस्थित त्याला भाजून घ्यायचं आहे। तरी ते थालीपीठ चांगला भाजला गेला आहे। यालाही प्लेटमध्ये काढून घेऊया। अशा प्रकारे उरलेले सर्व थालीपीठ मी बनवून घेत आहे। तरी ते जितकं पीठ मळलं होतं त्याचे इथे 6 थालीपीठ बनले आहे। हे थालीपीठ तुम्ही प्रवासात कोणालाही टिफिन बॉक्समध्ये देऊ शकता आणि सकाळी सकाळी नाश्त्याला बनवले ना एकदम मस्त लागतात। तुम्हीही नक्की ट्राय करा। आता हे थालीपीठ मी सर्व करत आहे टोमॅटो केचप आणि एका हिरव्या चटणीसोबत। तर ती हिरवी चटणी आहे पेरूची। पेरूच्या चटणीचा व्हिडिओ चॅनलवर पहिलीच अपलोड केला आहे। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। तर इथे तयार आहे झटपट होणारे कोथिंबीरचे थालीपीठ। तुम्हीही नक्की ट्राय करा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि प्लीज मराठी गोडवा चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।